प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये तुम्हा सगळ्यांना सलाम. पुन्हा एकदा परमेश्वराचं वचन घेऊन तुमच्या समोर आलं. या आज थोड्या वेळ पुन्हा एकदा आपण वचनांकडे जाऊया, वचनांमधून बघूया. आणि रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय आणि 11 ते 14 वचनं मी तुमच्यासाठी वाचतो. ख्रिस्त दिनाचे आगमन, समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी. दिवसाढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषयविलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराचं वचन आम्हाला इथे सांगते की समय ओळखून हे करा. काय करायचं? सगळ्यात पहिली गोष्ट तर समय, काळ, वेळ आम्हाला ओळखायचं आहे. आणि आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे असं बायबल आम्हाला सांगतं. खूप दिवस गेले आम्ही असंच म्हणतो की प्रभू येशू येणार आहे, माहीत नाही, आम्ही तयारी करतोय, केली, चर्चला जातो, प्रार्थना करतो, कधी कधी उपवास करायचा प्रयत्न करतो, संडे टू संडे चर्च अटेंड करायचा प्रयत्न करतो, आणि अशा अनेक गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न करत आहोत. परंतु बायबल आम्हाला असं सांगते की समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. उत्पत्तीच्या पुस्तकात पहिल्या अध्यायामध्ये आणि 14व्या वचनामध्ये जर गेलात तर तुम्हाला समय कसा सुरू झाला थोडंसं तिकडे जाऊया आपण. आणि पहिला अध्याय 14वं वचन उत्पत्तीचं असं सांगतं, मग देव बोलला, दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होत, त्या चिन्हे ऋतू, दिवस व वर्ष दाखविणारे होत. आणि परमेश्वरांनी सुरुवातीला दिवस आणि रात्र ही वेगवेगळी केली आहे सगळ्यात पहिले. त्याच्यानंतर त्याने आकाशाच्या अंतराळामध्ये ज्योती निर्माण केल्या, म्हणजे सूर्य, चंद्र, तारे त्याने निर्माण केले. आणि त्याच्याद्वारे त्या चिन्ह अशा झाल्या, त्याच्याद्वारे दिवस आणि वर्ष समजायला सुरुवात झाली. ज्या वेळेला पूर्ण चंद्र असतो त्यावेळेस आम्ही म्हणतो की पौर्णिमा आहे. ज्या वेळेला चंद्र नसतो त्यावेळेला आम्ही म्हणतो की अमावस्या आहे. आणि मग चंद्र ज्या वेळेला पुन्हा सुरुवात होती त्याची एक 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 कोर जशी मोठी मोठी होत जाते आम्ही पाहतो. आणि ते एक प्रकारे तुमच्या माझ्यासाठी परमेश्वराने अंतराळामध्ये चिन्ह ठेवलेलं आहे. आणि एक समय, तेव्हापासून त्या समयाची सुरुवात झाली. पूर्वीच्या काळातले लोक त्याच्यावरून ओळखायचे की साधारण कुठला महिना असेल. त्याच्यानंतर मग ऋतू सुरू झाले, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, आणि त्याच्यावरून लोक ओळखायचे, वेळ ओळखायला शिकले. आणि या सगळ्या गोष्टी जशा जशा सुरू झाल्यात तसतसं आम्हाला मानवाला थोडं 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 समयाचं, वेळेचं ज्ञान होत गेलं. आणि त्या वेळेच्या ज्ञानाप्रमाणे ते सूर्याच्या सावलीवरून ओळखायचे की आता दुपार झाली असेल, की त्यावेळेस ते प्रहर म्हटलं जायचं. पहिला प्रहर, दुसरा प्रहर, तिसरा प्रहर. आणि त्याच्यानंतर मग पाण्याचा एक बॉल असायचा आणि वॉटर क्लॉक ज्याला म्हटलं जातं, त्या बॉलला एक छोटंसं होल केलं जायचं. आणि त्याच्यातून ते पाणी जसं पडत राहील त्याच्यावरून ते किती वेळ गेला साधारण त्याचा एक अंदाज घ्यायचा ते प्रयत्न करायचे. परंतु ते काही सक्सेस होत नव्हतं. ते पाण्याचं होल ॲटोमॅटिक मोठं व्हायला सुरुवात व्हायची, पाणी सगळं निघून जायचं आणि ते ॲक्युरेट त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. त्याच्यानंतर मग सँड क्लॉक आलं. सँड क्लॉक म्हणजे वाळू भरलेले ती डब्बे. आता ते येतात ते छोट्या येतात, परंतु त्यावेळेस जी सुरुवात झाली त्यावेळेला मोठा एक डब्बा असेल किंवा एखादं पात्र असेल, त्याच्यामध्ये ती वाळू भरली जायची. आणि ती वाळू हळूहळू हळूहळू जशी कमी 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 होईल, त्या डब्याला, त्या पात्राला होल पाडलेला असेल, आणि जसजशी ती वाळू कमी व्हायची त्याच्यावरून ते वेळेचा अंदाज बांधायचा, त्यावेळेला सुरुवात करायची. आणि मग आता जसं जसं वेळ निघत गेला, पुढे पुढे आपण आलो, मानवाची प्रगती होत गेली. आणि त्याच्यानंतर गिअर्स आले, मशिनरीज आल्या, काय म्हणूया, लंबक, पेंडुलम ज्याला म्हणतात. आणि घड्याळामध्ये, मोठ्या मोठ्या घड्याळांमध्ये जे हालत असतं, तुम्हाला माहिती असेल ते, तर त्याला लंबक असं म्हटलं जातं, पेंडुलम म्हटलं जातं. आणि ते पेंडुलम, त्याची सुरुवात झाली. आणि मग मानवाला टाइम समजायला लागला. गिअरमुळं मनुष्य टायमिंगच्या जवळ येत चालला.
आणि आजच्या डेटला तर आम्ही बघतो की मोबाईलमध्ये आम्हाला अगदी ॲटॉमिक टाईम मिळतो. म्हणजे अगदी मिली सेकंड्सचा सुद्धा आम्हाला फरक इथे समजतो, लक्षात येतो. आणि हे सगळं समजत गेलं, परंतु मानवाला हे कळालं नाही की पुढचा वेळ, पुढचे दिवस कसे असतील. मानव समयाप्रमाणे आजपर्यंत चेंज होत गेला. समय ओळखायला तो शिकला. समय कसा आहे ते त्याला समजत गेलं. तो वेळेनुसार, दिवसानुसार तो हे सांगू शकतो की आज हा दिवस आहे किंवा आज हे होईल. जर वर ढग आलेले असतील तर शेतकरी चांगल्या प्रकारे ओळखतात की आता पावसाचे दिवस आहेत, पाऊस पडणार आहे, आपल्या शेतीला पूरक असं पाणी मिळणार आहे. आणि एक जनरल सर्वसाधारण आम्हाला समजते की ढग आले म्हणजे साधारण पाऊस येतील, पावसाळा सुरू झालाय, आम्ही आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आहोत, आमच्या त्या गोष्टी लक्षात येतात. परंतु पुढचे दिवस कसे आहेत हे आम्ही ओळखू शकत नाही. परमेश्वराने ही एक गोष्ट तुमच्या माझ्यापासून आणि विशेषतः त्या सैतानापासून गुप्त ठेवली. पुढे काय होणार आहे हे कोणालाच माहित नाही. पुढे काय घडणार आहे, कधी घडणार आहे, तुमचं माझं जीवनकाल किती दिवसांचं आहे हे आम्हाला कोणालाच माहित नाही. आम्ही काय करायला पाहिजे हे आम्हाला माहित नाही. परंतु बायबल आम्हाला इथं असं सांगते की समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. आता जो विश्वास आम्ही ठेवला होता त्या वेळेसचे दिवस आणि आजच्या दिवसांमध्ये, मी जवळपास 25 वर्षापूर्वी विश्वास ठेवला, तेव्हा त्या 25 वर्षापूर्वीचा कालखंड आणि आजचे जर दिवस पाहिले तर जमीन आसमानचा फरक त्याच्यामध्ये झाला. आणि मग या 25 वर्षामध्ये माझ्यासाठी जे काही बदललंय त्याच्यावरून आम्हाला असं लक्षात येतं की तारण अतिशय जवळ आलंय. त्यावेळेस युद्धाच्या बातम्या नव्हत्या किंवा त्यावेळेस इतक्या भयानक प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टी आज जगात चालल्या आहेत. जसं युद्ध चालू आहे, दुष्काळ पडत आहे, भूकंप होत आहेत, अनेक ठिकाणी दंगली पेटत आहेत. सगळीकडे जे अगदी बातम्यांमध्ये पाहिलं तर परिस्थिती अतिशय भयानक आहे प्रियांनो. आणि हे सगळं दर्शवत आहे की आम्ही अगदी शेवटच्या काळामध्ये आहोत. आणि म्हणून बायबल आम्हाला असं सांगते की तुम्ही विश्वास ठेवला तेव्हापेक्षाही तारण आता आपल्या जवळ आलेलं आहे. तारण अतिशय जवळ आलेलं आहे. येशू तर म्हणतो की आजच तारणाचा दिवस आहे. बायबल सांगते आजच तारणाचा दिवस आहे. आम्ही त्या तारणाकडे चाललोय का, आम्हाला आज विचार करायचा. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे म्हणजे आम्ही रात्रीच्या दिवसांमध्ये होतो का, विचार करावा लागेल. आता दिवस जवळ आलाय म्हणजे कोणता दिवस जवळ आलाय? प्रभू येशू ख्रिस्त येण्याचा दिवस जवळ आलाय. हालेलुया. परंतु मग आम्ही काय रात्रीच्या दिवसांमध्ये आहोत का? अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी म्हणजे आम्ही आजही अंधकाराची कामे करत आहोत असं बायबल आम्हाला सांगतं. आणि मग ती प्रकाशाची शस्त्रसामग्री काय आहे जी आम्ही धारण केली की नाही, आज प्रत्येकाने आपापल्या जीवनात स्वतःलाच विचारायचे. आम्ही अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी असं बायबल आम्हाला सांगतं. स्तोत्र 90:12 मध्ये जर तुम्ही गेलात, मी वाचतो तुमच्यासाठी देववचन. स्तोत्र 90:12 मध्ये मोशे असं म्हणतो, याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. आणि 90वा अध्याय 10वा वचन असं म्हणतं, आमचे आयुष्य 70 वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर 80 वर्षे असते, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दुःखमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. 70-80 वर्षाच्या जीवनक्रमामध्ये आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. याच्या अगोदर कसं होतं माहित नाही, परंतु इथून पुढे प्रयत्न करूया. परत एकदा परमेश्वर म्हणतो की अज्ञानाच्या काळाकडे परमेश्वराने डोळेझाक केली आहे, तरी तो आता इथून पुढे सगळ्यांना आज्ञा देतो की प्रत्येकाने पश्चाताप करावा. आम्हाला पश्चाताप करून जिवंत देवाकडे यावं लागेल. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. आता अंधकाराची कामं टाकून द्या. जगिक गोष्टींमध्ये जगणं सोडून द्या. जगासाठी जगणं सोडून द्या.
स्वतःच्या आत्म्याचं तारण सिद्ध करून घेण्यासाठी, प्राप्त करून घेण्यासाठी देवाच्या मार्गामध्ये चालायला शिका. परमेश्वराचा मार्ग हे सांगत नाही की चर्चला जाऊन या आणि मग चर्चला जाऊन आल्यानंतर तुम्ही पुन्हा बर्थडेचा दिवस आहे म्हणून तुम्ही एखाद्या भावाला ओवाळणार, एखाद्या बहिणीला ओवाळणार, किंवा घरामध्ये तुम्ही पुन्हा एकदा मूर्तीपूजा करणार, किंवा पुन्हा तुम्ही जगातल्या सगळ्या चालीरीतींप्रमाणे तुम्ही जगणार. असं करण्यासाठी बायबल आम्हाला परमिशन देत नाही. तुम्हाला नीट विचार करावा लागेल. आम्ही अनेक भाऊ बहीण पाहतो, ख्रिश्चन लोक आहेत, ख्रिस्ती व्यक्ती आहेत, चर्चला जाऊन येतात, परंतु चर्चला जाऊन आल्यानंतरही अशा गोष्टी करणारे अनेक लोक आहेत. फक्त कामापुरता देवाला मामा बनवायचा जर प्रयत्न करत असाल तर तुम्ही खूप मोठ्या धोक्यामध्ये आहात. खूप मोठा धोका तुम्ही ओढून घेत आहात. अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करावी असं बायबल आम्हाला सांगतं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मीच प्रकाश आहे, मी जीवनाचा प्रकाश आहे, मी जगाचा प्रकाश आहे. तुमच्या माझ्यासाठी तो प्रकाश बनून या जगामध्ये आला. तुमचे माझे पाप त्याने स्वतःवर घेतले. तो स्वतः वधस्तंभावरती आमच्यासाठी बलिदान झाला. तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. तो स्वर्गात गेला आणि तो पुन्हा एकदा येतोय तुमचा आणि माझा न्याय करण्यासाठी. आम्ही चुकलो असेल, आम्ही देवाच्या वचनाविरुद्ध वागलो असेल, देवाच्या दृष्टिकोनातून आम्ही पाप केला असेल, परंतु म्हणून परमेश्वर आम्हाला आयुष्यभर पापी याच नजरेने पाहत राहणार नाही. तो म्हणतो, पश्चाताप करा, पुन्हा एकदा देवाच्या जवळ या, आणि तो देव पुन्हा एकदा त्याच्या सामर्थ्याने तुम्हाला त्याच्या जवळ घेण्यासाठी तयार आहे. तो उपलब्ध आहे. फक्त तुम्ही उपलब्ध आहात का? तुम्ही आणि मी, आम्ही अंधकाराची कामं टाकून द्यायची तयारी केली आहे का? आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला विचार करायचा. आम्हाला रोमकारास पत्र 13वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये इथं बायबल आम्हाला पर्सनल होलीनेससाठी कॉल करतो. काय? कॉल फॉर पर्सनल होलीनेस असं म्हटलं जातं या वचनाला. तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये पवित्रता निर्माण करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला बोलवतोय असं तिथं म्हटलं जातं. 13वं वचन सांगतं, दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे, चैनबाजीत व मद्यपानात, विषयविलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे. बायबल आम्हाला खूप स्पष्ट काही गोष्टी सांगतं. तिथंच जर तुम्ही रोमकारास पत्र 13वा अध्याय 8व 9व वचन जर पाहिलं तर काय म्हणतं तिथं? एकमेकांवर प्रीती करणे याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका, कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. दुसऱ्यावरती परमेश्वर म्हणतो, प्रीतीच करा, द्वेष करू नका, कारण व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर या वचनात आहे. प्रीती शेजाऱ्याचे काही वाईट करीत नाही, म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय. प्रीती करणारं जीवन जगायला लावले परमेश्वराने. आमच्या जीवनात आम्ही विचार करायचा, आम्ही किती कोणावरती प्रीती केली, किती कोणावर प्रीती करतोय आणि कशा प्रकारे जगतोय, हे ज्याचं त्यांनी आपापल्या जीवनामध्ये स्वतःच अनुकरण स्वतःच आत्मपरीक्षण करायचं आणि येशूचं अनुकरण करा. स्वतःचं अनुकरण नका करू, कुठल्या व्यक्तीचं अनुकरण नका करू, येशूचं अनुकरण करायचा प्रयत्न करा आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करायचा प्रयत्न करा. आम्ही कशा प्रकारे कोणावरती प्रीती करतोय? आम्ही देवावर प्रीती करतोय का? देवाने सांगितलं त्या प्रकारे आम्ही एकमेकांवरती प्रीती करतोय का? आणि जर ते तसं काहीच करत नसेल तर आज बायबल पुन्हा एकदा तुम्हाला कॉल करत आहे. पुन्हा एकदा परमेश्वर तुम्हाला कॉल करून सांगतोय की रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे, म्हणून अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी. नीतिसूत्र 27:1 छान वचन आहे. उद्याची खात्री मानू नको, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही. एका दिवसात काय होईल? एका दिवसात होत्याचं नव्हतं होऊन जातं. एका दिवसात तुम्ही हिरोचे झिरो होऊन जातात. एकाच दिवसामध्ये, एका दिवसात सगळं काही नष्ट होतं. योबाकडे आम्ही पाहतो, एका दिवसात त्याचे सगळे लेकरं मेले, त्याची सगळी संपत्ती नष्ट झाली. एकाच दिवसामध्ये सगळं काही त्याच्याकडे होतं नव्हतं ते सगळं एका दिवसात संपलं. म्हणून बायबल आम्हाला सांगतं की उद्याची खात्री बाळगू नको. तुम्हाला आणि मला, यू नीड अ स्पिरिच्युअल डिसिप्लिन
एक स्पिरिच्युअल डिसिप्लिन, आध्यात्मिक शिस्त आम्हाला असली पाहिजे असं बायबल आम्हाला शिकवतं. आणि आमच्याकडे आमचा आळस, फक्त कामाकडे लक्ष देण्याची प्रवृत्ती, आमच्या जीवनामध्ये काही लोकांना फक्त खाण्याची आवड असते, जगी गोष्टी गोळा करायची काही लोकांना आवड असते, आर्ट्समध्ये काही लोकांना खूप इंटरेस्ट असतो की वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट्स जमा करायचे किंवा ते गोळा करायचे किंवा ते तयार करायचे. काही लोक काही विशिष्ट गोष्टींमध्ये पारंगतही असतात आणि त्यांना त्याच गोष्टीची आवड असते, ते बाकी जगात दुसरीकडे बघायला मागतच नाहीत. आम्ही अशा लोकांपैकी आहोत का की आम्हाला फक्त जगी गोष्टी किंवा आळसाने भरलेलं जीवन, झोपून राहायचंय, फक्त झोपा काढायला आवडतं, बस काय करायचं नाही, शांत झोपून राहायचं, खायचं प्यायचं आणि झोपायचं, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. देवाची स्तुती नको, प्रार्थना नको, आराधना नको, एखादं गीत गायचं तो प्रकार नाही, वाजवायचं नाही, काहीच करायचं नाही. परमेश्वरासाठी काहीच न करणारे लोक तुम्ही आणि मी आहोत काय? कधीच कोणाला जाऊन सुवार्ता सांगायची नाही, याच्या त्याच्या चुगल्या करत बसायच्या, याची त्याची निंदा करत बसायची, याच्यापेक्षा वेगळं काहीच येत नाही, अशा प्रकारचे लोक आम्ही आहोत काय? आम्हाला आज विचार करायला पाहिजे. एकमेकांचा द्वेष, मत्सर, कलह याच्यामध्ये आम्ही नसावं असं बायबल आम्हाला स्पष्ट 13व्या वचनामध्ये सांगतं. चैनबाजीत व मद्यपानात, विषय विलासत्व, कामासक्तीत, कलहात व मत्सरात तुम्ही नसावे. आम्हाला चैनबाजी करायची, आम्हाला फिरायला जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं, याच्या संगती जायचं, त्याच्या संगती जायचं, देवाची स्तुती करायची नाही, चर्चला जायचं नाही, देवाच्या प्रार्थनेमध्ये रममान व्हायचं नाही, उपवास करायचा नाही, बाबा मला तर उपवास निघतच नाही असं म्हणणारे मी खूप लोक पाहिले. देवासाठी काहीच न करण्याची प्रवृत्ती असणारे लोक देवाच्या चरणामध्ये कसे जाऊ शकतील, त्याच्या स्वर्गीय राज्यामध्ये कसे जाऊ शकतील मला माहित नाही. मी कोणाचा न्याय करायला आज इथे उभा नाही, परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्ट सांगते की दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. देवाच्या मार्गातला शिष्टाचार आमच्या जीवनात असावा, जगातला शिष्टाचार नको. जगातला शिष्टाचार फार वेगळा आणि फार विचित्र आहे, तो सांगत बसलो तर वेळ फार कमी पडेल. परंतु परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जो शिष्टाचार आहे तो तुमच्या आणि माझ्या जीवनात आहे का? परमेश्वराच्या मार्गामध्ये असणारी ती नीतिमत्ता ती तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे का? आज आम्हाला याचा विचार करायचा. रँडी ऑल्कन्स नावाचा एक व्यक्ती आहे, त्यांनी एक पुस्तक लिहिलं आणि मनी, पोझेशन अँड इटर्निटी असे त्या पुस्तकामध्ये तो एक सुंदर उदाहरण सांगतो. आणि त्याच्यामध्ये एक टीव्ही ॲक्ट्रेस आहे, लिसा वेल्चेल नावाची ती व्यक्ती आहे, ती ॲक्ट्रेस आहे. आणि त्या ॲक्ट्रेसनी एकदा ऐकलं की एक पास्टर सांगत होते, हैतीमध्ये हुती लोक, आजच्या डेटला आम्ही पाहतो इस्रायल हमासचं जे वॉर चालू आहे त्याच्यात हुतीने अनेक जहाजांवरती मिसाईल्सने हल्ला केला वगैरे. तर ते हैती राष्ट्र, त्या राष्ट्रातल्या लोकांनी अनेक हजारो लोकांचा, हजारो मुलांचा वध केला असं तिने ऐकलं. आणि तिने ते ऐकल्यानंतर तिने लगेचच तिच्या मनामध्ये ते एकदम एक खळबळ निर्माण झाली. परमेश्वराचं वचन ऐकून तिला खूप ते दुःख झालं, वाईट वाटलं. ती लगेचच पास्टरांकडे गेली. पास्टरांकडे जाऊन तिने पटकन तिच्या कानातले इयरिंग्स काढल्या. तिच्या हातामध्ये रोलेक्सचं घड्याळ होतं, ते कॉस्टली असणारं घड्याळ, इयरिंग्स काढून तिने दिल्या. ती म्हटली हे विका आणि याचा उपयोग तुम्ही गोरगरिबांसाठी करायला सुरुवात करा. तिने तिथून घरी येता येताच विचार केला की तिच्याकडे अफाट संपत्ती होती, अनेक ठिकाणी जागा होत्या, रिअल इस्टेटमध्ये भरपूर इन्व्हेस्टमेंट होती, तिच्याकडे पोर्शे नावाची जवळपास 1.5-2 कोटी रुपयाची कार होती आणि स्वतःचं आलिशान बंगलो होता. हे सगळं तिने विचार केला की मी हे सगळं काय करेल की ती जागा विकून टाकेल, जागेंमधले सगळे पैसे मी गोळा करेल, अनेक गोरगरीब हजारो लोक त्याच्यामध्ये अन्न खाऊ शकतील, अनेकांना राहण्यासाठी मी कुठेतरी थोडाफार निवारा तयार करू शकेल, असं तिने बऱ्याच गोष्टींचा विचार केला. मी माझी कार विकून टाकल, हजारो डॉलर्स त्याच्यातून येतील आणि मी असं करेल, मी तसं करेल. खूप काही प्लॅन्स तिने त्या चर्चमधून घरी येऊपर्यंत केले. घरी आल्यानंतर तिने तिच्या काही ख्रिस्ती मित्रांना, मैत्रिणींना कॉल केला, त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की मी असं करायचा विचार करते. आणि सगळेजण म्हणायला लागले तुला वेळ लागले का, तुला तुझ्या भविष्याचा विचार करावा लागेल, कुठं लोकांना संपत्ती वाटत बसली, काहीतरी करते विचित्रपणा, असं काही करू नकोस वगैरे वगैरे. आणि असं झालं सगळं.
सगळा प्लॅन फ्लॉप झाला. सगळं तिने स्टॉप करून टाकलं. काय करायचं नाही, आहे ते परत रोजचं रुटीन सुरू झालं. ज्यावेळेस तिने हे सगळं करायचा विचार केला होता, ज्या दिवशी तिने जाऊन त्या पास्टरांना ते रोलेक्सचं घड्याळ आणि तिने स्वतःच्या इयरिंग्स काढून दिल्या होत्या, त्यावेळेस ती 18 वर्षाची होती. एक 10 वर्षे गेली, ती पैसे कमवती, व्यवस्थित सगळं चाललंय, सगळं काही ठीक आहे. आणि 28व्या वर्षामध्ये ज्यावेळेस ती पदार्पण करते, त्यावेळेस अचानक तिच्या जीवनामध्ये क्रायसिस तयार होतात आणि अनेक प्रकारच्या विपत्तीला तिला तोंड द्यावं लागतं. तिची जी काही संपत्ती होती ती अचानकपणे ती नष्ट व्हायला सुरुवात होती. तिने ज्या आलिशान इमारतीमध्ये तिने तिचं ऑफिससाठी इन्व्हेस्टमेंट केलेली असती आणि ती इमारत काही पूर्ण झालेली नाही, पूर्ण होत नाही. तिचे सगळे पैसे त्याच्यामध्ये डुबतात. तिची जी खूप मोठी जमीन असती आणि मला वाटतं कॅलिफोर्नियामध्ये, आणि ती जमीन हो कॅलिफोर्नियामध्ये तिची मोठी जागा असते. टेक्सासमध्ये तिची खूप मोठी जागा असते. ती त्या काळामध्ये तिथे ते ऑइल क्रायसिस होतात आणि त्याच्यामध्ये तिची जी जमीन जाती. त्याच्यानंतर कॅलिफोर्नियामध्ये तिचं स्वतःचं जे घर असतं ते घर तिला बँकेला परत द्यावं लागतं. 3 वर्षामध्येच त्या गोष्टी सगळ्या घडलेल्या, म्हणजे 3 वर्षातच तिला ते सगळं रिटर्न द्यावं लागलं. आणि इतकं सगळं काय झालं, तिचे टीव्हीचे शोज बंद पडले, सगळा गोंधळ तिच्या जीवनामध्ये. आणि त्या दिवशी ती म्हणती की ॲट 28 आय वॉज ब्रोक. 18व्या वर्षी तिने देवाच्या गौरवासाठी जगायचा तिने प्लॅन केला होता. तिने तो प्लॅन अस्तित्वात आणला नाही, फक्त प्लॅन करून तो सोडून दिला. आणि 28व्या वर्षी ती म्हणते की आय वॉज ब्रोक. संपलेलं असतं तिच्या जीवनात, तिच्याकडे काहीच राहिलेलं नाही शिल्लक. टीव्हीचे शोध चालू नाहीत, काम चालू नाही, कुठल्या प्रकारची प्रॉपर्टी राहिलेली नाही, जवळ असणारे सगळे पैसे बँकेत भरावे लागलेत, काहीच तिच्याकडे शिल्लक नाही. आणि म्हणून प्रियांनो, रोमकरास पत्रात 13व्या अध्यायात 12वं वचन आम्हाला सांगते की रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. 11वं वचन म्हणतं समय ओळखून हे करा, आम्ही झोपेतून उठावं, ही वेळ आली आहे. जगामध्ये जितकं जे काही कमवताल त्याच्यातलं काहीच तुम्हाला आणि मला संगती न्यायचं नाही. आम्ही काहीच संगती घेऊन जाणार नाही. बँकेमध्ये किती मोठा बँक बॅलन्स आहे, किती कोटीचा बंगला आहे, किंवा किती पैसे तुम्ही तुमच्या संगती कॅश बाळगलेली आहे, काहीच नाही संगती नेणार. किती सोनं तुमच्याकडे आहे, किती किलो आहे, किंवा किती तोळे आहे, प्रियांनो, या गोष्टी मॅटर करत नाही. तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे का, या गोष्टी जास्त मॅटर करतात. आम्ही कशा प्रकारचं जीवन आज जगत आहोत, तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे. आम्हाला माहिती आहे, कादर खानला जर तुम्ही पाहिलं असेल पिक्चर्समध्ये, तर कादर खानकडे भरपूर संपत्ती होती, परंतु ज्यावेळेस तो शेवटच्या स्टेजवर होता ना, त्यावेळेस त्याची अवस्था पाहायची होती. तुम्ही ओळखू शकला नसता त्याला. मी टीव्हीच्या न्यूजमध्ये त्याला पाहिलं होतं आणि मला लिटरली त्या दिवशी इतकं वाईट वाटलं की हा व्यक्ती एकेकाळी कसा होता, टीव्हीमध्ये कसा दिसतोय, आणि पिक्चर्समध्ये ॲक्टिंग करताना तो किती छान वाटायचा, किती छान दिसायचा, परंतु ज्यावेळेला तो त्या स्ट्रेचरवर होता त्यावेळेसची त्याची अवस्था अतिशय दयनीय अशी होती. प्रियांनो, प्रत्येकाचं जीवन हे कुठेतरी एंड होणार आहे. मरण प्रत्येकासाठी ठेवलेलं आहे. आम्हाला प्रत्येकाला ह्या शरीराला एक दिवस सोडून जायचं आहे, परंतु आमच्या आत्म्याचं काय? आणि म्हणून बायबल तुम्हाला आणि मला आज एक इशारा देत आहे की समय ओळखून ह्या गोष्टी करा. आता झोपेतून उठायची वेळ आली आहे. आम्ही 10 कुमारिकांचा दाखला नेहमी ऐकतो. 5 शहाण्या होत्या, 5 मूर्ख होत्या. आम्ही त्या मूर्ख कुमारिकांप्रमाणे आहोत काय? आज परत एकदा आम्हाला विचार करायची वेळ आहे. 14वं वचन सांगतं, तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देह वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. आम्ही देह वासना तृप्त करण्यासाठी जगत आहोत का? आम्ही देहाला लागणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी जगतोय का? आम्हाला फक्त 2 वेळचं चांगलं अन्न मिळावं म्हणून आम्ही जगतोय का? आम्हाला जगामध्ये शेजारच्यानी बंगला बांधलाय, मग आम्हाला पण बंगला बांधायचा आहे म्हणून आम्ही जगतोय का? लोकांकडे छान छान गाड्या आहेत, त्या गाड्या बघून मला पण गाड्या घ्यायची हौस आहे म्हणून मी जगतोय का? आम्हाला आज विचार करायचा आहे. कोणीतरी चांगल्या पोस्टवर चांगल्या ठिकाणी काम करतोय, मग मला पण ती पोस्ट कशी मिळवता येईल याच्यासाठी मी धडपड करत बसलोय का? की जिवंत देवाच्या जवळ मला राहता येईल याच्यासाठी मी धडपड करतोय? आज आम्हाला विचार करायचा. वेळ संपत चालली आहे. अंधकाराची कामे सोडून द्या.
गलतीकारसपत्र 5वा अध्याय 19-20 वचनांमध्ये आम्हाला ती सगळी अंधकाराची कर्म सांगितलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की सगळ्या प्रकारचं राग, लोभ, द्वेष, मत्सर सगळ्या गोष्टी तिथे आहेत. आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये आम्ही आहोत, कशामध्ये आम्ही चाललोय, आम्हाला आज विचार करायचा आहे. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवलं होतं तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणारच नाही. इज लॉर्ड. आम्हाला विचार करायचा आहे आम्ही कशा प्रकारची कर्म करत आहोत आणि कुठली कर्म करून आम्ही स्वर्गीय राज्यामध्ये जाणार आहोत. आम्हाला आज शिकायचंय, आम्हाला आज विचार करायचंय. पुन्हा एकदा आम्हाला देवाच्या वचनांकडे लक्ष लावायचंय. परत एकदा आम्हाला आमच्या जीवनाकडे पाहायला शिकायचंय. आणि बायबल आम्हाला सांगते त्याप्रमाणे आम्ही येशू ख्रिस्ताला परिधान करायला शिकलं पाहिजे. आम्ही आमच्या आळशीपणात नको. असं म्हटले गेले की सैतान पुट्स अस इनटू अ स्लंबर अँड स्लगिशनेस. सैतान आम्हाला झोपेत, आळशीपणात देवाच्या वचनांकडे दुर्लक्ष करण्यामध्ये गुंतवून ठेवतो. जगिक गोष्टींच्या मोहपाशामध्ये तो आम्हाला घालतो असं म्हटलंय. स्लंबर अँड स्लगिशनेस. एक वचन वाचतो तुमच्यासाठी. यिर्मया 16वा अध्याय 17वा वचन. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय, कारण माझे डोळे त्यांच्या सर्व मार्गावर आहेत, ते मला गुप्त नाहीत, त्यांचे दुष्कर्म माझ्या डोळ्यांपासून लपलेले नाही. परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला आज इथं असं सांगतंय की कारण माझे डोळे, म्हणजे परमेश्वर म्हणतो माझे डोळे त्यांच्या सर्व मार्गावर आहेत, ते मला गुप्त नाहीत, त्यांचे दुष्कर्म माझ्या डोळ्यांपासून लपलेले नाही. आम्ही करत असणारी प्रत्येक गोष्ट, अंधारात केलेली प्रत्येक गोष्ट तो उजेडात पाहतो असं आम्हाला बायबल सांगतं. आम्ही कानात एकमेकांच्या जे काही चुगल्या करतो ते तो म्हणतो की मी धाब्यावर ऐकतो. एकमेकांबद्दलची जी निंदा आम्ही करतो ती तो तिथं धाब्यावरती ऐकणारा परमेश्वर आहे. आणि प्रियांनो, तो देव जितका ईर्ष्यावान आहे तितकाच तो न्याय करणारा देखील आहे. तो जितका प्रेमळ आहे तितकाच तो ईर्ष्यावानही आहे. आणि त्याच्या विरुद्ध बंडखोरी करणाऱ्यांचा तो निश्चितपणे न्यायच करणार आहे. तो ज्याचे त्याच्या कर्माचं ज्याला त्याला प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे असं बायबल आम्हाला सांगतो. सो आज आम्हाला विचार करायचा आहे, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करायला शिकायचंय का? आम्ही देवाच्या अधिक जवळ जायला शिकायचंय का? आम्ही कुठेतरी थांबलेल्या अवस्थेत त्या डबक्याप्रमाणे आमची अवस्था जी आहे, एकाच ठिकाणी थांबून राहण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्यातून आम्हाला बाहेर पडायचं. देवाच्या जवळ या, म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. परमेश्वर तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन देण्यासाठी तयार आहे. प्रभू येशू ख्रिस्त यासाठी आमच्यासाठी या जगात आलाय. तो आम्हाला पापातून बाहेर काढण्यासाठी, आम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी आणि त्या जीवनाकडे घेऊन जाण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. आम्हाला आज विचार करायचा आहे आम्ही कशा प्रकारचं जीवन जगत आहोत. वेळ जवळ आली आहे. प्रभू येशू ख्रिस्त येण्याची वेळ जवळ आली आहे. वेळ ओळखायला शिकूया आणि आमच्या वेळेचा सदुपयोग करूया. त्या देवाच्या अधिक जवळ जाऊ, प्रार्थना करू, उपवास करू, त्याच्याकडे पश्चाताप करू, त्याचा गौरव करायचा प्रयत्न करू. जिथं जमेल तिथं सुवार्थ सांगायचा प्रयत्न करूया. आपण सगळेजण मिळून त्या परमेश्वराच्या चरणात अधिक लीन आणि नम्र होण्याचा प्रयत्न करूया. या आपण छोटीशी प्रार्थना करू आणि थांबूया इथे. धन्यवाद देतो जिवंत सेनाधीश परमेश्वर, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आजच्या सुंदर वचनांबद्दल तुझे आभार आणि उपकार मानतो. या वचनांच्या द्वारे तू आमच्या संगती बोलत आहेस म्हणून तुला गौरव आणि गौरव देतो. माझ्या देवा, दया कर, कृपा कर, कार्य कर. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर.
जिवंत देवा, शेवटचे दिवस जवळ आलेले असताना, प्रभू येशू ख्रिस्त येण्याची वेळ आलेली असताना आम्ही प्रत्येकाने जागरूक असावं आणि परमेश्वरा आम्ही झोपलेल्या अवस्थेत नसावं, आम्ही आळशी नसावं परमेश्वरा. तर आम्ही अधिक तुझ्या जवळ येण्यासाठी आम्ही तयारी करावी, म्हणून तू आमच्यावरती तुझी दया आणि कृपा कर. तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू आमचं मार्गदर्शन कर. आमच्या प्रत्येकाच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर आणि आम्हाला तुझ्या अधिक जवळ येता येऊ देत. आमची अंधकाराची कामं आम्हाला टाकून देता येऊ देत आणि आम्हाला ती प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करता येऊ देत. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करणारं जीवन तू आम्हा प्रत्येकाला पुरव, अशी नम्रतेची विनंतीने प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावात तू आशीर्वादित कर. प्रत्येकाचं मन, हृदय, अंतःकरण तुझ्या पवित्र हातात घे. त्यांच्या जीवनातले प्रश्न, समस्या, अडीअडचणी, संकट आज येशूच्या नावामध्ये मी बांधून टाकतो परमेश्वरा. प्रत्येकाच्या जीवनात तू प्रत्येकाला सुटका दे, मोकळीकता दे. जिवंत देवा, त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या अडीअडचणींमधून तू प्रत्येकाला बाहेर काढ आणि जिवंत देवा तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांच्या संगती राहा, अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली, म्हणून तू ऐकते आहे. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा भेटूया परत लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये देवाच्या वचनांसह. तोपर्यंत काळजी घ्या, प्रार्थना करा, वचनात आणि विश्वासात अधिक वाढायचा प्रयत्न करा. थँक्यू. प्रेज द लॉर्ड.